भीती वाटते. भीती वाटते? पाण्याची भीती वाटते. पाण्याची भीती वाटते? तुझं दप्तर वाहून गेलं? शैक्षणिक साहित्य वाहून गेले. सगळं? तुला काय पाहिजे? काही नाही, जीव पाहिजे आम्हाला. ना? जीव वाचवण्यासाठी आम्ही बंगल्यात थांबलेलो होतो, तेव्हा सगळं पाण्यात घरात गेलो होतो. हा. आम्हाला समजत नव्हतं काय करावं हे. आम्हाला वाटायचं की आम्ही मरून जाय. नमस्कार, मी संदीप दिनकर पाटील. मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की महाराष्ट्र महापुराच्या विळख्यामध्ये अडकलेला आहे. सोलापूर, मराठवाडा, विदर्भातील सर्वच जिल्हे या ठिकाणी बाधित झाले आहेत. शेतकऱ्यांची तर अशी परिस्थिती आहे की शेतामध्ये धान्य नाही, खायला घरात अन्न नाही. अशा परिस्थितीमध्ये जनावरं मरण पावत आहेत, घरामध्ये पाणी शिरलेलं आहे, लहान मुलांचे शैक्षणिक साहित्य वाहून गेलेलं आहे. अशी मन हेलावून टाकणारी घटना या ठिकाणी घडलेली आहे. ढगफुटीने या ठिकाणी महापूर आलेला आहे. आणि अशातच न्यूज 18 लोकमतचे पत्रकार, एक जिंदादिल पत्रकार, सहृदयी पत्रकार, शेतकऱ्यांच्या व्यथा अगदी संवेदनशीलपणे मांडणारे पत्रकार विलास बडे सर यांनी एका बाधित कुटुंबातील चिमुकलीचा व्हिडिओ या ठिकाणी व्हायरल केला. त्यांनी घेतलेल्या मुलाखत या ठिकाणी व्हायरल झालेला आहे. ती चिमुकली म्हणते की माझं सगळं वाहून गेलं, माझं शैक्षणिक साहित्य वाहून गेलं, आम्ही भिहारलो आहे. त्यावेळी विलास बडे सर त्यांना त्या मुलगीला म्हणतायत की तुला काय पाहिजे. त्यावेळी ती मुलगी म्हणते की मला जीव पाहिजे. म्हणजे ती फक्त त्यांना जीव मुठीत घेऊन लोक त्या ठिकाणी घाबरलेल्या अवस्थेत आहेत. अशा संकटकालीन समयी आपण त्यांना मदत करणं हे गरजेचं आहे. आणि ही मदत करत असताना विलास बडे सरांनी आपल्या उत्पन्नातून एक 50,000 रुपयांचं फंड चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये त्यांनी टाकलं आहे. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन मी सुद्धा उद्या माझा 2 ऑक्टोबरला वाढदिवस आहे. त्या निमित्तानं मी आदरणीय कलेक्टर साहेबांच्याकडे 5,000 रुपयांची मदत मी कालच या ठिकाणी दिलेली आहे. माझ्या झोळीचं जेवढं आहे, मला माहिती आहे मदत कमी आहे, परंतु माझ्या झोळीचं जेवढं आहे त्यातली थोडीशी मदत या ठिकाणी आपण या ठिकाणी दिलेली आहे. मी आपल्याला देखील एक विनंती करतो आहे की आपण सुद्धा डायरेक्ट चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये किंवा NGO मार्फत किंवा मैत्री परिवार जे काही मदत देणार आहे त्यामार्फत तुम्ही त्यांना एक मदत म्हणून फुल ना फुलाची पाकळी थोडी मदत या ठिकाणी त्यांनी तुम्ही तुमच्या पद्धतीने घ्यावी. आपली 100 रुपयांपासून 1 लाख रुपयांची 1 कोटी रुपयांची जेवढी मदत आपल्याला शक्य होईल तेवढी आपण करावी. आपली 100 रुपयाची मदत सुद्धा या ठिकाणी फार मोलाची आहे. थेंबे थेंबे तरी साचे. अखंड महाराष्ट्रातून मदतीचा ओघ चालू आहे. त्यामध्ये आपण का मागं राहायचं. 2019 साली ज्यावेळी महापूर आला होता कोल्हापूरमध्ये, त्यावेळी पूर्ण महाराष्ट्राने आपल्याला या ठिकाणी सपोर्ट केला होता. आता आपली वेळ आहे. या निमित्तानं आपण शाळेमध्ये जी कुसुमाग्रजांची कणा कविता शिकली होती त्याच्यात 4 ओळी या ठिकाणी या परिस्थितीमध्ये आपल्याला आठवतात. तर ती 4 ओळी अशा होत्या की गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, माहेरवाशीन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, माहेरवाशीन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, भिंत खचली चूल विजली होतं नव्हतं गेलं, आठवणीला डोळ्यामध्ये पाणी मात्र उरलं, आठवणीला डोळ्यामध्ये पाणी मात्र उरलं, चिखलगाळ काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. असं आपल्याला साथ करायची आपल्याला गरज आहे. मी माझ्या या व्हॉट्सअप ग्रुपमधील सर्वांना विनंती करतोय की आपण फुल नाही फुलाची पाकळी डायरेक्ट मदत त्यांना करावी आणि त्यांच्या चेहऱ्यावर उद्याचा जो निर्माण होणारा आनंद आहे त्यामध्ये आपला खारीचा वाटा असावा एवढी एक विनंती करतो. विंदा करंदीकरांची कविता या ठिकाणी परत या ठिकाणी मला या ठिकाणी उल्लेख करायचा वाटतं. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे, देणाऱ्याचे हात घ्यावेत. म्हणजे ती एक देण्याची वृत्ती आपण या ठिकाणी आत्मसात केली पाहिजे. पत्रकार विलास बडे सरांनी जी मदत केली त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन ती वृत्ती घेऊन मी माझ्या पद्धतीनं माझ्या उत्पन्नानुसार थोडीशी मदत मी या ठिकाणी देतोय. आपण सुद्धा आपल्या उत्पन्नानुसार थोडीशी मदत फुल नाही फुलाची पाकळी या बाधित कुटुंबांना द्यावी एवढी मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो आणि आपल्याला या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.